मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी। पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। सूत्रांची माहिती। बाबा मला मारलं असं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। तर दिल्लीत हुजरेगिरी करणाऱ्या बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार? शिंदेंवर निशाणा। विधेयक मंजुरीबाबत राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। तर दोघांकडेही न्यायिक पुनरावलोकनासाठी विधेयक थांबवण्याचा अधिकार नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात। परिणाम जनतेलाच भोगावे लागतील। संघर्ष पुन्हा अटळ। सामनातून निशाणा। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवला जाणार। मनोज जरांगेंकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन। 2 महिन्यात आरोपीला फाशी द्या तरच तुमचा धाक बसेल। आरोपीचा एन्काउंटर करा अशीही जरांगेंची मागणी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी। तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानियाही मंत्रालयात। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। तर मी पक्षात कोणत्याच पदावर नाही। प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडतोय। सलील देशमुखांची माहिती। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या। महिला आक्रमक। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 107 शहीद हुतात्म्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। तर उद्धव ठाकरेंकडून सुद्धा हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करत आदरांजली। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांची याचिका। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। दिल्ली सरकारच्या आदेशानंतर आता कोलंबस शाळेच्या 4 शिक्षकांचं निलंबन। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। कंत्राटदार संघटनेचा कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्याचा आक्रमक पवित्रा। मुंबईतील प्रदूषणकारी बांधकामं रोखण्याचा पालिकेचा इशारा। तर हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष। प्रत्येक वॉर्डामध्ये भरारी पथक। हवा प्रदूषण टाळण्यासाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ब्लॉक। वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असेल। तर डाऊन जलद मार्गावर रात्री 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान ब्लॉक। पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केलेल्या चौघांचा आता एनआयएकडे ताबा। दिल्ली स्फोट प्रकरणी कोठडीत रवानगी। डॉक्टर मुजम्मिल, आदिल आणि शाहीनसह मौलवी इरफानला 10 दिवसांची कोठडी। पंजाबच्या लुधियानामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याचा मृत्यू तर एक गंभीर जखमी। दोन्ही दहशतवादी बब्बर खालसा संघटनेचे असल्याची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।